महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी सेंट्रल मार्डनं बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे। सरकारसोबत झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र रुग्णांचा विचार करून आपत्कालीन आणि कॅज्युअलिटी सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी सेंट्रल मार्डने 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय घेतला। सेंट्रल मार्डचे महासचिव डॉक्टर आशुतोष आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या प्रलंबित आणि वैध मागण्यांबाबत संबंधित सरकारी अधिकारी व प्रशासनासोबत दीर्घकाळ चर्चा करण्यात आली। मात्र या चर्चेत कोणतेही समाधानकारक आश्वासन किंवा सकारात्मक निर्णय न झाल्यानं संपाचा निर्णय घेण्यात आला। संपाच्या पहिल्या टप्प्यात 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आपत्कालीन आणि कॅज्युअलिटी सेवा सुरू राहणार आहेत। मात्र या कालावधीत OPD सेवा, नियोजित उपचार, नियमित वैद्यकीय सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम बंद राहील। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचारापासून वंचित राहावं लागू नये यासाठी स्थानिक मार्ड युनिट्सना किमान आवश्यक डॉक्टरांच्या पथकासह आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गव्हर्नमेंटनी जे BHMS डॉक्टरांना CCMP अर्थात क्लिनिकल कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून त्यांना जे हे मॉडर्न मेडिसिन अर्थात ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचं जे लिगलाइज लायसन्स देण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे। आणि हे आंदोलन आमच्या फायद्याकरता नसून सामान्य जनतेच्या, सामान्य रुग्णांच्या फायद्यासाठी आहे। समजा जसं औषधशास्त्र झालं, मेडिसिन झालं, हे नुसतं मेडिसिन देणे नव्हे तर पेशंट डायग्नोज करणे। तुम्हाला जेव्हा OPDमध्ये, कॅज्युअलिटीमध्ये जेव्हा पेशंट येईल, जेव्हा विचारेल की सर हे कशामुळे झालं आहे, या कशाचं उत्तर देण्यासाठी हा MBBS 5.5 वर्षाचा आहे। त्याचा डायग्नोसिस बनवणे, त्याचा प्रोग्नोसिस सांगणे, या सगळ्यासाठी आहे। हा निवळ 1 वर्षाचा कोर्स करून आपण स्वतःला डॉक्टर म्हणून घेणे किंवा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणे हा अतिशय चुकीचा आहे। आम्ही BHMS डॉक्टरांना कुठे कमी लेखत नाही आहेत।